सध्या पुण्यात दिवाळीच्या फटाक्यांसोबतच राजकीय फटाके सुद्धा जोरदार फुटत आहेत। कारण पुण्यात चर्चेत असलेल्या जैन बोर्डिंग जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले होते। धंगेकर यांच्या आरोपानंतर स्वतः मोहोळ यांनी 2 दिवसांपूर्वी जैन बोर्डिंगला भेट देत जैन मुनींची भेट घेतली आणि 1 नोव्हेंबरच्या आत हा सगळा विषय जैन समाजाला अपेक्षित अशाच पद्धतीने पूर्णपणे संपलेला असेल असा शब्द दिला होता। त्यानंतर काल म्हणजे 26 तारखेला गोखले बिल्डर कडून सुद्धा संबंधित व्यवहार रद्द करण्यात आल्याचा एक मेल जैन ट्रस्टींना करण्यात आलेला आहे। चंद्रकांत पाटील हे अमित शहा यांचा निरोप घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते असा दावा सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे। व्यवहार रद्द करण्याचा नेमका घटनाक्रम कसा घडला याबद्दल धंगेकरांनी काय सांगितले ते पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। जैन धर्मियांसोबत राजकीय स्तरावरून होत असलेल्या विरोधानंतर अखेर रविवारी रात्री गोखले बिल्डर यांच्याकडून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात आला आहे। यानंतर या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतलेले शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मीडियाशी संवाद साधला। त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांना सांगितलं होतं की पुढच्या 2 दिवसात यावर तोडगा निघेल। चंद्रकांत पाटील हे पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते। त्या अगोदर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निरोप घेऊन आल्याचा दावा सुद्धा धंगेकर यांनी केला आहे। त्यामुळे अमित शहा यांनी चंद्रकांत पाटलांच्या मार्फत मोहोळांना हा व्यवहार रद्द करण्याच्या सूचना दिल्याचं धंगेकरांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। तसंच यावेळी धंगेकर यांनी मोहोळांवर आणखीन गंभीर आरोप केले। मुरलीधर मोहोळ हे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यानंतरच गोखले बिल्डर यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे। तसंच गोखले यांच्यासारख्या माणसाकडून हा व्यवहार नेमकं कोण करून घेते असा प्रश्न सुद्धा धंगेकर यांनी उपस्थित केलेला आहे। तसंच पुन्हा एकदा त्यांनी मोहोळांवर गंभीर आरोप केले आहेत की त्यांनी जरी हा व्यवहार रद्द केल्याचा मेल केला असला तरी देखील पूर्ण व्यवहार जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही असं धंगेकर म्हणाले आहेत। जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेचा गैरव्यवहार प्रकरण वातावरण तापल्यानंतर बिल्डर विशाल गोखले यांनी हा व्यवहार आपण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबत गोखले यांनी ईमेलवरून जैन ट्रस्टला माहिती दिली आहे। तसंच त्यासोबतच त्यांनी धर्मदाय आयुक्तालयाला सुद्धा एक पत्र पाठवलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की नैतिकतेच्या मुद्द्यावर आणि आधारे आपण या व्यवहारातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे। तसंच आम्हाला कधीही जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या असं सुद्धा गोखले बिल्डर या पत्रात म्हणाले आहेत। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।